तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज तारीख आहे 5 फेब्रुवारी 2025 आणि आजचा वार आहे बुधवार। आणि आज आपण रात्र पूर्ण बाहेर काढलेली आहे आणि आत्ता वाजले सकाळचे 10:30 आणि अशा प्रकारे 2 ट्रिप कंप्लीट झालेले आहेत आपल्याला। रात्री आपण 2-3 वाजता आंबेगाव बुद्रुकमध्ये झोपलो होतो, आंबेगाव पठारच्या इकडे। ठीक आहे, असं जे काय होतं, पण तिथं आपण झोपलो। सकाळी 8 वाजता निघालो तिथून आणि आता 10:30पर्यंत 2 राईड कंप्लीट केल्यात, एक 380ची आणि एक 365ची, एक ओलावरती आणि एक रॅपिडोवरती। ठीक आहे, तर मग आता नेक्स्ट राईड पडलेली 10 किलोमीटरचे 200 रुपये दाखवले रॅपिडोवरती। परत चालू आपण कस्टमरला पिक करण्यासाठी। आपण आहोत आता सध्या येरवडामध्ये। चला आता आजचा दिवस कसा जातो ते बघूयात। आत्तापर्यंत गाडी कालपासून 352 किलोमीटर चालली आहे फक्त, आणि रात्री आपण CNG भरून घेतला आहे 540चा काहीतरी CNG भरला आपण, 545 सॉरी। आणि त्याच्यानंतर मग एक ट्रिप कंप्लीट केली होती आपण कस्टमरला सोडत वेळेस, त्यावेळेस CNG भरला होता। जसं आपण मोशीच्या कस्टमरला घेऊन आंबेगाव बुद्रुकमध्ये सोडत होतो, त्याच कस्टमरला सोडते वेळेसच भोसरीमध्ये CNG भरून घेतला आपण आणि निघून पडलो आपण। ठीक आहे, तर चला कस्टमरला आता हे पिक करूयात आणि कुठं सोडायचं ड्रॉप बघूयात। 10 किलोमीटरचे 200 रुपये दाखवलेत रॅपिडोवरती। ठीक आहे, तर चला भेटूयात। तर मित्रांनो, आत्ता हे पूर्ण जाम झालं इथं। हे कोणता चौक आहे? टोलनाका चौक, वाघोलीच्या रोडचा, नगर रोडचा टोलनाका चौक आहे। इकडनं या गाड्या अडकल्यात समोरच्या, हे गाडी मोठ्या गाडीनं ड्रायव्हर्सनं, आणि समोरून आल्यात। आपण आहोत लेफ्ट साईडला। आता ह्या साईडला इकडे यांना जागाच नाही जायला, त्यासाठी ते थांबले समोर आपल्या, आपण थांबलो त्यांच्या। ठीक आहे, आणि मी आत्ता खराडीमध्ये थांबलो होतो। तर खराडमध्ये असं होतं की लाईनीने गाड्या थांबल्या होत्या आणि ट्रिपची वाट बघत होती सगळेजण। तर ट्रिप कुणालाच पडत नव्हती, आपल्याला पडली कशी बशी एक ट्रिप। आपण निघालो तिथून पटकन कस्टमरला पिक करायला चाललो। तर मित्रांनो, आत्ता वाजले संध्याकाळचे 5:11 झालेले आहेत। आपण आहोत स्टेशनला आणि आपल्याला येता वाघोलीहून राईड आली होती एक स्टेशनची। 180 रुपये फेअर दिला आपल्याला 10 किलोमीटरचा। ठीक आहे म्हणलं, ठीक, काय हरकत नाही म्हणून आपण आलो घेऊन। आता गोटू टाकून ठेवलं होतं आपल्याला जायचं गावी आता आज संध्याकाळी, आणि गोटू टाकून ठेवल्यामुळं आता कुठली राईड पडत नाही अजून तिकडली। आणि आपल्या गाडीतला CNG पण संपला। आता CNG भरून घेऊ आधी इथं पंपाजवळ, आपला स्टेशनजवळचा CNG पंपावरती। थोडंसं तिथं गर्दी असते, पण ठीक आहे, आता असू द्या। आपल्या गाडीतला CNG संपला पूर्ण, पेट्रोलवर गाडी शिफ्ट झाली जस्ट आत्ता। आणि CNG भरल्यानंतर डायरेक्ट आपण घराकडेच निघण्याचा प्रयत्न करूयात। तर मित्रांनो, आपण आता या CNG पंपावर CNG टाकून घेतला आहे आपल्या दापोडीच्या। आपण स्टेशनवरून इथं MT आलोत इथपर्यंत आणि CNG टाकून घेतला इथं आणि निघालो तर घराच्या दिशेने डायरेक्ट आपण घरी भेटू। तर मित्रांनो, आपण आता पोहोचलो आहोत घरी। आपल्याला एक जस्ट राईड आली होती भोसरीतून वसुली फाट्याची। तर आपल्याला त्या राईडचे 370 रुपये दिले 26 किलोमीटरचे रॅपिडोने। आणि आपण घराकडेच यायचं होतं म्हणून ते राईड भेटले आपल्याला, चांगली गोष्ट झाली ते। आणि आपली टोटल गाडी कालपासून चालली 523 किलोमीटर। आत्ता टाईम जे झाला आहे 7:53 झालेत, म्हणजे 8 वाजलेत। तर मित्रांनो, आपण निघालो घराकडे। ऑनलाईन बुकिंग केली होती घरूनच, आणि 10:35चा टाईम होता। आलो आहे 10:35ला, एक 5 मिनटं झालं इथे येऊन आपल्याला। 10:40 झालेत आणि बघूयात आता बसची वाट। शिक्रापूर चौकामध्ये का थांबलं नाही बस, म्हणजे तिथे थांबायला सांगत नव्हते, थोडंसं पुढे येऊन थांबलं जिओच्या पंपावरती, इकडच्या पाठीमागे दिसत असेल तुम्हाला। तर थोडंसं पुढच्या साईडला येऊन थांबायचं सांगितलं होतं ड्रायव्हरचं त्यांनी, आणि आपण थांबलो तिथे। कारण का, शिक्रापूर चौकामध्ये जे ड्रायव्हर्सवाले ऑफिसेस आहेत ते त्या ड्रायव्हर लोकांकडून फाईन्स मिळतात, म्हणजे फाईन्स घेतात। त्यामुळं ड्रायव्हर लोकांनी सांगितलं थोडंसं पुढं जाऊन तुम्ही थांबा म्हणून। तर आपण थांबलो, बघत आपली बस कधी येते आणि आपण कधी निघतो बघा। 5 मिनटं झालं आपल्याला थांबून। खुरानावाली आहे, खुराना 8052 गाडी नंबर आहे।
तर मित्रांनो, आपण आत्ता आहोत कंधारच्या बसस्टॉपला. अर्धा पाऊण तास झालं वाट बघतोय गाडीची. तर गाडी काय भेटली नाही अजून, आपल्याला आली नाही अजून. 10:30ची सांगितली होती, आता 10:45 झालेले आहेत आणि आपण गाडीची वाट बघत आहोत. तर बघूया गाडी किती वेळ लागते. आणि आता आपण चाललो होतो गावाकडं. आपण सकाळी उतरलो होतो नांदेडला आणि आता निघालो होतो आपण गावाकडं. आणि गावाची यात्रा आहे त्यामुळे आपण निघालो आहे. ठीक आहे, चला बघूयात किती वेळानंतर आपण गाडी येते आणि आपण कधी पोहोचतो गावी. गावी जातो आहे आपण यात्रेसाठी. आज आपल्या गावची यात्रा आहे, नाही आज आहे. आणि आपण काल रात्री निघालोत आपण पुण्यातून आणि जस्ट नांदेडला पोहोचलोत आधी घरी आपल्या. आणि तिथून आता निघालोत आपण गावी. पहिला स्टॉप आपला लोह्याला झाला, लोह्याहून कंधार झालं, कंधारहून आता कंधारच्या बस स्टॉपला थांबलो आहे. एक अर्धा पाऊण तास झालं थांबलो आहे आपण. एक आता 10:30 सांगितला होता टाईम, गाडी काय अजून आली नाही. आणि 11ला येईल आपली आता गाडी, म्हणजे 11ला लागेल, 11चा टाईम सांगितला आहे. ठीक आहे, बघा या ब्लॉगला आपण इथं संपूयात आणि भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.